जो उमेदवार आहे भाजपचे सागर भीमराव शिवदास, त्याची जी गेल्या 5-7 वर्षाची जर वर्तणूक पाहिली तर तो अशा विरोधात असतो की सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना अशा वेगळ्या ट्रीटमेंट देत असतो। कायदा काय सांगतो की सप्टेंबर 2001 नंतर 3 अपत्य जन्माला आले असेल, मग ते मृत्यू होऊ द्या नाही तर दत्तक घेऊ द्या, हा तिथं भाग गौण आहे। तिकडं जन्म झाला याचा अर्थ तो डिस्क्वालिफाय झाला, मग मी ती जन्माचीच पुरावे दाखल केली असताना तो मला न्याय मिळालेला नाही। राजकारणासाठी चक्क आपल्या पोटच्या मुलीला ठरवले मयत। कराड तालुक्यातील सैदापूर जिल्हा परिषद गटात घडला धक्कादायक प्रकार। कराड तालुक्यातील बनवडी गावामध्ये भाजपच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवाराने स्वतःला 3 अपत्य जन्माला आले असताना 1 अपत्य मृत असल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले। यामुळे या प्रभागातील नरहरी जानराव यांनी भाजपाचे अधिकृत उमेदवार सागर शिवदास यांच्या 3 मुलांचे जन्माचे दाखले निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज छाननी दरम्यान सादर केले असता सागर शिवदास यांच्या वकिलाने 1 मुलगी मयत आहे असे सांगितले असता निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज वैध ठरवला असा आरोप नरहरी जानराव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला। राजकारणासाठी जर आपल्या पोटच्या मुलीलाच मयत दाखवत असतील तर गावचा विकास होणार तरी कसा? याला राजकारण म्हणावे का सत्तेची हाव, अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे। राजकारण कुठल्या थरावर गेले आहे याचा विचार जनतेने करणे गरजेचे आहे। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। आणि या ठिकाणी 3 अपत्याचं सगळं प्रमाणपत्र, शासकीय प्रमाणपत्र दाखवून सुद्धा त्याच ठिकाणी तो अर्ज अवैध करायला पाहिजे होता। म्हणजे तिथून मेहतर साहेबांनी पार्सली किंवा भेट तुझ्या भावाची भूमिका त्या ठिकाणापासून घेतली, कारण तुमच्या समोर 3 अपत्य असतील तर अपात्र त्या ठिकाणी गृहीत धरलं जात नाही की माझं मयत आहे, माझं दत्तक दिले किंवा अजून काय असेल ते तिथं गृहीत धरलं जात नाही। 3 वेळा प्रस्तुती झाली, तुमचा विषय संपला हे माहीत असून सुद्धा माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या ठिकाणी आमच्या उमेदवारांनी ज्या हरकत घेतली होती त्याला न्याय दिलेला नाही। आज वरिष्ठ जे सरकारी मंत्री असतील, कोण असतील, त्यांच्या दबावाखाली जर काम करत असतील तर अशा अधिकाऱ्यांनी अशा ठिकाणी काम करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे। कारण तुम्ही न्याय द्यायची व्यवस्था तुमच्याजवळ, आज कोर्ट म्हणून तुम्ही तिथे काम करताय आणि तुम्ही संध्याकाळी 5 वाजता सुनावणी येतो म्हणून सांगितलं, 5 वाजता तुम्हाला आम्ही निकाल देतो म्हणून सांगितलं, तुम्ही 10 वाजता तो निकाल देत आहे। आज कालावधी, आजचा दिवस 3 दिवस सुट्टी आणि 4थ्या दिवशी आम्हाला निर्णय घ्यायचा आहे आणि तुम्ही अशा ठिकाणी आम्हाला निकाल देत असा तुम्ही थांबून ठेवताय आणि पर्यायाने त्या उमेदवाराला जो गुन्हा करतोय, 3 अपत्य लपवून उमेदवारी अर्ज दाखल करतोय, शासनाची फसवणूक करतोय, आपली मुलगी जिवंत असताना मयत आहे म्हणून सांगतोय, अशा उमेदवाराला तुम्ही वैध ठरवताय ही सगळ्यात दुर्दैवाची बाबा, ही लोकशाहीला घातक आहे। सैदापूर जिल्हा परिषद गट यामधील मी स्वतः उमेदवार आहे, नरहरी जानराव। तसेच माझ्या गटामध्येच दुसरा भाजपचा उमेदवार आहे सागर भीमराव शिवदास। या उमेदवाराच्या विरोधात मी ज्यावेळेस छाननी प्रक्रिया सुरू होती त्यावेळेस 3 अपत्य असल्याचे सत्य पुरावे त्यांना दाखल केलेले आहेत आणि त्या दाखल केलेल्या पुराव्या मला न्याय पाहिजे होता, तो मिळालेला नाही। आणि असं ह्याच्या विरोधात ज्यावेळेस आम्ही आता माहिती घेतली ह्याच्या वेळेस, छाननीच्या वेळेस, त्यावेळेस त्यांच्या वकिलांनी हे 3 पैकी 2 अपत्य हयात आहेत व 1 मुलगी ते मृत्यू झालेला आहे, निधन झालेलं आहे असं त्यांनी दाखवलेलं आहे। पण माझ्याकडे 3ही मुली जन्म झालेले आहेत आणि त्या जन्माचे पुरावे सत्य प्रतिमा माझ्याकडे आहेत, त्या मी रिटर्निंग निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मी जमा केलेले आहेत। त्याच्यावर मला न्याय पाहिजे तर तो मिळालेला नाही। त्यांचा अर्ज वैध ठरवण्यासाठी कोणाचा दबाव होता अधिकारी? त्यांचा अर्ज वैध करण्यासाठी सत्तारूढ पक्षातील श्रीयुत ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दबाव होता असं माझ्या 100% खात्री आहे। बघा, आता आपल्याकडे निवडणुकीला भरलेला त्यांचा अर्ज आहे बरं का, आपण त्याची सत्यप्रत काढलेली आहे।
त्यांनी जो अर्ज आता जिल्हा परिषद निवडणुकीला जो भरलेला आहे त्याच्यामध्ये 2 अपत्य दाखवलेले आहे. त्याच्यामध्ये 20/11/17 त्याच्यानंतर 8/8/22 हे 2 अपत्य त्याच्यामध्ये त्यांनी नोंद करून दाखवलेले आहे. तिसरं जे अपत्य आहे 6/7/25 जे राजे हॉस्पिटल श्रीवंदन हॉस्पिटल राहुल राजे यांच्या तिथं ते जन्मलेलं जे अपत्य आहे ते त्यांनी ह्याच्यात दाखवलेलं नाही. मग आता त्यांचं काय झालं, सकाळी जे आर्ग्युमेंट सुरुवातीचं जे आमचं झालं त्याच्यामध्ये त्यांची घडामोड झाली की आता कुठलं अपत्य मागं पुढं करायचं, काय करायचं, मयत दाखवायचं का. आम्हाला बाहेरून चर्चा कानावर येत होत्या की याला बर्थ सर्टिफिकेट कुठे मिळेल का, डॉक्टरचा दाखला काय मिळतोय का. शक्यतो कोण जन्म मृत्यू नोंद कोणीही देणार नाही ही तुम्हाला पण माहित आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी 2 अपत्य ह्याच्यामध्ये दाखवले, त्याचे हे आपल्याकडे आहे. राहिलं तिसरं जे अपत्य आहे, तिसरं अपत्य त्यांनी दाखवलंच नाही. आता त्याच्या पुढची हाईट सांगायची म्हटलं तुम्हाला तर त्या डॉक्टरांचे संबंधित व्यक्ती आपण भेटलेलो त्यांना, तिथं त्यांचा वादविवाद पण झालेला आहे. त्या डॉक्टरांच्या सोबत त्यांनी त्यांच्यावर दबाव आणलेला की त्याची नोंद घालू नये, नाहीतर मी बघून घेईन तुम्हाला, मी कोण आहे तुम्हाला माहित आहे का. ही पण गोष्ट झाली होती. आम्हाला तिथपर्यंत पण आम्ही गेलो, पण त्याच्यामध्ये त्यांनी त्याची नोंद घेतली नाही. पण आम्ही कराड नगरपालिकेमधून 6/7/25 उतारा म्हणजे दाखला जन्म प्रमाणपत्र काढलेलं आहे. त्याच्यानंतर तिथं जे बोलणं झाले 3 अपत्य आहेत, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. तर त्यांच्या वकिलांनी 2 नंबरचं अपत्य मेले म्हणून दाखवलं, मृत दाखवलं. कुठं दाखवलं, चापडला. तर त्याच्यानंतर संबंधित व्यक्ती हा जबाबदार नागरिक असून, जिल्हा परिषद सदस्य असून जर मृत्यूची नोंद घालत नसेल तर मग ह्याच्यापेक्षा शोकांतिक काय म्हणजे. सैदापूर जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार सागर भीमराव शिवदास यांच्यावर 3 अपत्य असल्या बाबतीत हरकत घेतलेली होती. 3 अपत्य ज्या इस्माला असतात ते देशातील संविधानाप्रमाणे निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या कायद्याप्रमाणे ज्या व्यक्तीला 3 अपत्य असतात त्या व्यक्तीला कोणतीही राजकीय निवडणूक लढवता येत नाही अशी घटनेमध्ये तरतूद आहे. आणि त्या संदर्भातच श्री जानरावांनी त्या उमेदवाराला 3 अपत्य हयात आहे अशा पद्धतीचे जन्माचे 3 पुरावे दाखले त्या ठिकाणी, जिथं जिथं जन्म झालाय ते 3 दाखले त्या ठिकाणी जोडलेले आहेत. ज्या अर्थी त्यांच्या पोटी या 3 मुलींनी जन्म घेतलाय त्या अर्थी ह्या 3 मुली हयात आहेत आणि हा उमेदवार अपात्र होऊ शकतो अशा संदर्भात त्यांनी अपील दाखल केलेलं होतं. अतिशय चुकीच्या पद्धतीनं प्रशासनाची फसवणूक करण्यात आलेली आहे. माणुसकीच्या दृष्टीनं हयात मुलगी मयत दाखवण्यात आलेली आहे. ही गोष्ट समाजहिताला मान्य नाही. तुम्ही सुद्धा पत्रकार सोडून एक बांधवात कुठल्या तरी मुलीचे वडील आहात, कुणाच्या तरी मुलीचे तुम्ही पुत्र आहात. अशी घटना जर महाराष्ट्रात असे मृत मुलीचे दाखले जोडून जर अर्ज वैध होत असतील तर राज्यात प्रत्येक जण एका पोराला मारून पुरीला मारून आपले अर्ज वैध करून घेतील. मान्य हायकोर्टापर्यंत आपल्या माध्यमातून गोष्टी जाव्यात आणि चुकीचा निर्णय होऊ नये, नाहीतर समाजात कुदरे झाल्याशिवाय राहणार नाही अशी मी शासनाला, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना या ठिकाणी जाहीर आवाहन करतो की लोकांच्या कुदरे होण्याची तुम्ही वाट पाहू नका. लोकांच्या ना हे संपूर्ण समाजाच्या लक्षात आलेलं आहे की चुकीची गोष्ट आहे. राजकीय यांनी मागाशी उल्लेख केल्याप्रमाणे कुणी त्या ठिकाणी फोन केले, कुणाच्या दबावावर निकाल झाला हे मी काही सांगत नाही. त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, तक्रार ते आहेत. आम्ही पक्षाचा प्रतिनिधी, आमचा सुद्धा त्या ठिकाणी उमेदवार त्या ठिकाणी उभा आहे आमच्या पक्षाच्या वतीनं, म्हणून आम्ही त्या ठिकाणी ह्या लढ्यात उडी घेतलेली आहे की काळ सोपवता कामा नये. त्याच्यामुळं तुम्ही प्रसारमाध्यमाच्या गोष्टी दखल घ्या आणि चुकीच्या चाललेल्या गोष्टी प्रवृत्ती थांबवा. अन्यथा उद्या आणखी कुठल्या निवडणुका, ग्रामपंचायत निवडणुका आल्या तर 5-5 मुलं असतील तर ती 2 मुलं दाखवण्यासाठी 3 मुलं असणी मृत घोषित केलं जाईल आणि ही समाज दृष्टीनं अतिशय लाजरवाणी गोष्ट आहे. त्यामुळं सगळ्यांनी या गोष्टीची दखल घेऊन आपल्या माध्यमाच्या शासनाला ही गोष्टी पोचावी एवढी विनंती.